लोकसभा निवडणुकीचा निकाल येण्यापूर्वीच आता महायुतीच्या नेत्यांची धाकधूक वाढली। कारण तब्बल 9 ते 10 जागांवर उमेदवारांची निवड चुकल्याची जोरदार चर्चा महायुतीत रंगली आहे। त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांनाही आता विजयाची धास्ती लागली आहे। महायुतीचं गणित नेमकं कुठं बिघडलंय त्यावरचा हा खास रिपोर्ट। महायुतीत 9 ते 10 उमेदवारांची निवड चुकली। निकालाआधी महायुतीची धाकधूक वाढली। विदर्भ आणि मराठवाड्यात गणित बिघडणार। लोकसभा निवडणुकीचा निकाल जसा जवळ येतोय तसं महायुतीचं टेन्शन वाढत चालल्याचं दिसतंय। राज्यात 45+ घोषणा महायुतीने दिली खरी, मात्र ती प्रत्यक्षात येईल की नाही याबाबत महायुतीच्या नेत्यांनाच खात्री नसल्याचं पुढे आलंय। महायुतीच्या 8 ते 10 जागांवर उमेदवारांची निवड चुकल्यानं महायुतीची धाकधूक वाढली। भाजप आणि शिवसेनेनं 8 ते 10 जागांवर वेगळे उमेदवार दिले असते तर फायदा झाला असता असा मतप्रवाह महायुतीच्या नेत्यांमध्ये आहे। मतदारांच्या असणाऱ्या नाराजीमुळे खासदारांना तिकीट दिल्यामुळे याचा फटका विदर्भात बसू शकतो। वर्धा, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या ठिकाणी नवीन चेहऱ्यांना संधी दिली असती तर अँटी इन्कमसीचा फटका टाळता आला असता, भाजपच्या पक्ष संघटनेतील विदर्भातील लोकांचं म्हणणं आहे। महायुतीतल्या इतर मित्र पक्षांनीही दिलेल्या काही उमेदवारांबाबत गोंधळ झाल्याची चर्चाही नेत्यांमध्ये रंगली। त्यामुळे महायुतीचा प्रयोगच फसणार की काय अशी भीती नेत्यांना आहे। यात शिंदे गटानं लढवलेल्या जागांचा समावेश आहे। शिंदे गटानं हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री यांना यवतमाळ, वाशीमधून उमेदवारी देणं, बुलढाण्यात प्रतापराव जाधवांना पुन्हा उमेदवारी दिली। आता रविकांत तुपकरांच्या कामगिरीवर जाधवांच्या विजयाचं गणित अवलंबून असल्याचं दिसतंय। दक्षिण मुंबईची जागा शिंदे गटाच्या यामिनी जाधवांऐवजी भाजपकडून राहुल नार्वेकर किंवा मंगल प्रभात लोढा यांना लढवायला हवी होती। असाच गोंधळ अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत झाल्याची चर्चाही महायुतीत सुरू आहे। धाराशिवमध्ये भाजपचे आमदार राणा जगजितसिंह यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना घड्याळावर लढवायला लावणं विरोधात जाऊ शकतं। तसंच शिरूरमध्ये शिंदे गटाच्या आढळराव पाटलांनाही आयात करून घड्याळाची उमेदवारी देण्याचा प्रयोगही फसणार की काय अशी शंका आहे। तर अजित पवारांच्या कोट्यातून रासपच्या महादेव जानकरांना परभणीच्या मैदानात उतरवणंही यशस्वी होईल की नाही याची धास्ती आहे। महायुतीला मराठा आरक्षण आणि मुस्लिमांच्या ध्रुवीकरणाचा मुद्दा डोकेदुखी ठरण्याची शक्यता यापूर्वीच व्यक्त करण्यात येत आहे। त्यात उमेदवारांची चुकलेली निवड विदर्भ आणि मराठवाड्यातल्या तब्बल 8 ते 9 जागांवर नुकसानकारक ठरणार का हे 4 जूनच्या निकालातच स्पष्ट होणार। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।